नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली चैतन्यला आता ती पूर्ण हिस्ट्री सांगत असतात, म्हणजेच त्या दिवशी त्यांच्यासोबत जे काही प्रकार घडला आहे तो क्रमाने सांगू लागतात. आणि जेव्हा चैतन्य ही एक सत्य ऐकत असतो ना, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकत असते, कारण त्याने अपेक्षाही केली नव्हती एवढं भयंकर असं कृत्य घडलेलं होतं. खरं तर ना दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे मात्र जेव्हा प्रिया ही महिपला भेटायला गेलेली असताना महिपने आता प्रियाची गचांडी धरलेली असते, तिथे असणारा हवलदार तिथे येतो आणि आता बोलत असतो की काय चाललंय हे सोडा नाहीतर ह्याचे परिणाम काय होतील माहिती तुम्हाला ओ किल्लेदार साहेब, तुम्ही तरी सांगा असंही आता नागराजला तो हवलदार सांगत असतो. मग त्यावर काय आता हवलदारने सांगितलंय म्हटल्यावर महिपला तिची गचांडी सोडावीच लागते आणि महिप्त जो आहे तो मात्र आता पाहतच राहतो आणि महिप्त आता म्हणू लागतो की आता तुला सोडलंय पण तू आमच्याशी गद्दारी करते ना, आमच्यापेक्षा वाईट ना दुसरं कोणीही नसणार आहे. तुला असं वाटत असेल की तुझी सुटका होईल, पण नाही, हा तुला आम्ही असं काय अडकवणार आहे ना, त्यामध्ये बघ तू हुरपरून नाही मेलीस तर असंही आता म्हटलं जातं. त्यावर आता ती म्हणत असते की हे सगळं खोट आहे, तुम्ही माझं ऐकून घ्या, मला समजून घ्या असं देखील ती आता म्हणत असते. पण दुसरीकडे आता महिप्त आणि नागराज सांगतात की तुझे काही प्लॅनिंग केलं होतस ना, खोट ते तुझं प्लॅनिंग आमच्या समोर ना सायली, अर्जुनने जाणलं आणि आमचे डोळे उघडवले. खरं तर सायली अर्जुनला जेव्हा पटवर्धन वकिलांकडून माहिती मिळालेली होती तेव्हा सायली अर्जुन थेट ना आता पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते आणि त्या जेलमध्ये जाऊन त्यांनी आता महिप्त आणि नागराजची भेट घेतलेली होती आणि त्यांना ती म्हणत होती की तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला प्रिया ही एका आठवड्यात सोडवणार आहे, तुम्हाला त्या प्रियावर इतका कॉन्फिडन्स आहे, कसा काय एवढा कॉन्फिडन्स ठेवू शकता, आम्हाला ती सोडवणाया एका आठवड्यात आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असेही आता महिप्त आणि नागराज बोलत असतात. पण जेव्हा अर्जुन पटवर्धन वकिलाची ती व्हिडिओ महिप्त आणि नागराजला दाखवू लागतात ना, तेव्हा मात्र आता प्रियाच्या बाबतीत आता ह्यांच डोक सटकलेलं असतं. म्हणजेच ना प्रियाच्या बाबतीत आधी ही लोक विचार करत होते की नाही आपल्याला सोडवण्यासाठी पोरगी किती मेहनत घेते, पण आता खरी ओळख जी आहे ती समोर आलेली असते. पटवर्धन वकिलांनी स्वतः सांगितलेलं असतं की हिने आम्हाला फक्त नाटक करायला सांगितलं होतं का, तर तिला तुमचा अपघात घडून आणायचा होता आणि त्याच्यासाठी तिला महिपची माणसं हवी होती आणि त्यासाठी तिने हे सगळं कृत्य मला करायला लावलं. हे स्वतः वकिलाच्या तोंडून ऐकल्यानंतर महिप्त आणि नागराजला प्रियाचा प्रचंड राग येऊ लागतो आणि आता समजून जातं की प्रियाने नेमकं काय केलेलं आहे ते. प्रियाची बाजू आता समजून घेतल्यानंतर इकडे मात्र आता महिप्त नागराजला सायली म्हणत असते की तुमच्या या सगळ्या गोष्टींवर विश्वास मुळात कसा काय बसू शकतो ना, हेच मला कळत नाहीये. म्हणजे बघा ना, आता तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की ही प्रिया वेळोवेळी तुम्हाला फसवते आणि तरीसुद्धा तुम्ही तिच्यावर इतका विश्वास ठेवताय कशाला. पण नाही, आम्हाला आधी वाटलं होतं की ती आमचं काम करेल, कसलं काम करते ती, तुम्हाला अजून इथेच अडकवता येईल ना याचा विचार ती करते. बघा ना, आता सुद्धा तुमच्या सुटकेसाठी तुम्हाला सांगितलं सोडवते, पण बघितलंत का कसं तिने वापर करून घेतला. आणि या सगळ्या गोष्टी आता नागराज आणि महिप्त प्रियाला सांगू लागतात. प्रिया आता म्हणते की नाही, तो व्हिडिओ खोटा आहे, जो पटवर्धन वकिलाचा तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे ना, तो AI जनरेटेड व्हिडिओ आहे. तुम्हाला असं कसं वाटू शकतं की मी तुम्हाला सोडवणार नाही, तुम्ही माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहात असंही ती आता म्हणत असते आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. त्यांच्यावर काय विश्वास ठेवताय असं बोलून ती आता नागराजला आणि महिप्तला पुन्हा एकदा स्वतःचं म्हणणं खरं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा ती हे सगळं काही बोलत असते
ना तेव्हा मात्र आता नागराजने जोरातच कानाखाली वाजवून टाकलेली असते प्रियाच्या, कारण ऑलरेडी महिपने तिचा गळा तर धरलेलाच असतो. पण आता मात्र इकडे नागराजने सुद्धा प्रियाच्या जोरात कानाखाली वाजवलेली असते. दुसरीकडे आता ती स्टोरी सांगत असताना पुढे मात्र अर्जुन आणि सायली बोलतात की आम्ही जसं त्या जेलमधून बाहेर पडलो त्याच्यानंतर आम्ही ना मम्माला कॉल केला आणि कल्पनाला कॉल करून त्यांनी सगळी हकीकत विचारली, म्हणजेच काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, या सगळ्याबद्दलची इन्फॉर्मेशन प्रियाने ऑलरेडी सायली अर्जुनबद्दल काढून ठेवलेली होती. घरी ती यायला उशीर होणार आहे एवढं बोलली. आणि सायली अर्जुन कुठे गेले आहेत तर कल्पनाने सांगितलेलं होतं की सायली अर्जुन जे आहे ते खरंतर ना आता सिटी हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र आता अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतं की यामध्ये सुद्धा काहीतरी कारबेर आहे. त्याशिवाय तिने एवढं सगळं काही नेम केलेलं नाहीये आणि या सगळ्यामध्ये आपण आहे ना योग्य ती तिची साथ द्यायला हवी असंही आता ठरत असतं. आणि मग काय एवढ्या सगळ्या गोष्टी आता ह्यांच्या हातात पुरावा म्हणून भेटलेल्या असतात आणि या पुरावा म्हणून भेटलेल्या वस्तू ज्या आहेत ना त्यांचा उपयोग आता ती लोक करेक्ट ठिकाणी करणार असतात. तर दुसरीकडे मात्र आता सायली आणि अर्जुन गोष्ट सांगत असतानाच थोडे आता चैतन्य म्हणत असतो की तुम्हा लोकांना माहिती होतं की त्या गाडीने तुमचा अपघात होणार आहे, तरीसुद्धा तुम्ही दोघंही जण तिथे आतमध्ये का गेलात हे मुळात मला कळलंच नाही. आता अर्जुन आणि सायली पुढची गोष्ट सांगायला सुरुवात करतात आणि त्यामध्ये आता अर्जुन सांगू लागतो की काय ना आम्ही जेव्हा गाडी पार्क केली होती मुद्दा म्हणून आम्ही हॉस्पिटलच्या अगदी समोर गाडी पार्क केली आणि जेव्हा आम्ही गाडी पार्क केली ना तेव्हा एक संशयास्पद माणूस मला तिथे आढळला. म्हणजे तो नक्कीच प्रियाचा माणूस होता, कारण त्याने ना आमच्या गाडीचा नंबर आम्हाला बघितलं, नोट डाऊन केलं आणि लगेच ना तो फोनवर बोलायला गेला. तेव्हापासून मला संशय आला की हाच तो माणूस आहे जो आपल्यावर लक्ष ठेवून आहे, जो आपल्याला उडवायला आलेला आहे. ही गोष्ट आता सायली अर्जुनला कळून चुकलेली असते आणि म्हणूनच ना सायली अर्जुन जे आहे ते इकडे तिकडे बघतात आणि त्यानंतर ते आतमध्ये हॉस्पिटलमध्ये जाण्याचं नाटक करू लागतात. त्यानंतर तोपर्यंत इकडे तो जो समोरचा माणूस आहे ना तो वाटच बघत असतो की कधी एकदा सायली अर्जुन बाहेर येतात आणि त्यांच्या गाडीचा अपघात आपण करवतोय. दुसरीकडे आता अर्जुन जो आहे त्यांनी मात्र आता गाडी खोललेली असते आणि सायलीला तो गाडीत बसवतो. सायलीला तो गाडीत तर बसवतो आणि त्याचसोबत आता गाडीच तो दारही लावून घेतो. पण आता त्यांना माहिती होतं की जसं ते गाडीत बसले आहे तसा त्या गाडीचा अपघात होणार आहे, कारण मोठा ट्रक मागून येणार आहे. हे प्लॅनिंगनुसार ठरलेलं होतं. पण तेव्हाच ना आता अर्जुन सायलीच्या समोर एक मोठी गाडी येते आणि त्याच गाडीमध्ये त्या व्हॅनमध्ये बसून अर्जुन सायली आता तिकडून जातात. आणि तोपर्यंत अर्जुन सायलीच्या गाडीचा अपघात त्या ट्रकने झालेला असतो आणि हे स्वतः प्रत्यक्षात आता सायलीने आणि अर्जुनने त्या दुसऱ्या गाडीच्या काचेतून हे सगळं काही पाहिलेलं होतं. हे सगळं बघून मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो सायली आणि अर्जुनला बसतो. मग चैतन्य जेव्हा ही गोष्ट ऐकतो तेव्हा चैतन्य म्हणतो की किती विचित्र झालंय तुमच्यासोबत, बापरे, हे सगळं होऊन सुद्धा तुम्ही दोघेही जण कसे काय शांत असू शकता. आणि तुम्हाला त्या पटवर्धन वकिलांनी सांगितलं होतं की तुमच्यासोबत एवढं सगळं घडणार आहे, तरी सुद्धा तुम्ही गाडी घेऊन हॉस्पिटलपर्यंत का गेलात असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की काय करावं मला खरंच कळत नव्हतं आणि काही सुचतही नव्हतं. आणि म्हणूनच तर मी असा विचार केला की करू काय, म्हणूनच आम्ही टेन्शन न घेता आम्ही तिकडन तसं बाहेर पडलो. कारण आहे ना तिच्याबद्दलचे पुरावे सुद्धा आपल्याकडे असायला हवेत ना. चैतन्य म्हणतो की आता बस झाले, खूप पुरावे आपल्याकडे आले आहेत, आता तुम्ही घरातल्या सगळ्यांना सांगून टाका
की ती कशी आहे ती, कारण ती पुन्हा एकदा तुमच्या जीवावर उठू शकते. जर ती तुमच्याबरोबर आता काही करू शकते तर ती नंतर का नाही करू शकणार? नंतरही ती तुम्हाला असं सुखाने जगू देणार नाहीये. त्यापेक्षा तिच्या कायमचा बंदोबस्त करा. घरात सगळ्यांना सांगून टाका. त्याचसोबत पोलिसांच्या हवालेसुद्धा तिला करा. पण इकडे अर्जुन म्हणतो की आपण जे काही करतोय ते शांतपणाने करूया. मला माहिती आहे चैतन्य, तुला टेन्शन आलंय, आमची काळजी वाटते चैतन्य, ही समजू शकतो मी, पण अजूनही DNA रिपोर्ट हाती आलेले नाहीयत. DNA रिपोर्ट आणि या सगळ्या गोष्टी परफेक्ट आपल्या हाती येत नाही ना, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. पण तू काळजी करू नकोस. मग आता चैतन्याला अर्जुन मिठी मारतो, कारण चैतन्य आता बोलता बोलता बोलून गेलेला होता की मला तुमच्याशिवाय कोण आहे? तुमचं तुम्ही जर नसाल माझ्या आयुष्यात तर मी तरी कस जगू? आणि त्यामुळेच ना आता तो रडत असतो. तर चैतन्याला अर्जुनने घट्ट मिठी मारून आता समजावलेलं असतं आणि त्याला आता या सगळ्या गोष्टींपासून तो वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे आता चैतन्य म्हणतो की चला आता मला उशीर होतोय, मी निघतो. आणि त्यानंतर मात्र चैतन्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. अर्जुन त्याच्या यातलं पाणी पुसतो आणि म्हणतो की नाही, आता रडायचं नाही, आपण हिमतीने लढायचं आहे. कारण आहे ना, जोपर्यंत त्या प्रियाचा खरा चेहरा मी बाहेर आणत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये. तर इकडे मात्र आता नागराज आणि महिपला खोट बोलवायचं काम मात्र प्रिया करत असते. प्रियाने सांगितलेलं असतं की तो AI व्हिडिओ जनरेटेड आहे. मग त्यानंतर मात्र आता प्रियाला एवढं सगळं कळल्यानंतर सुद्धा प्रिया आता शांत न बसता त्याला मस्का लावायचा प्रयत्न करत असते. पण महिपने आता तिला सांगितलेलं असतं की तुला काय वाटतं सायली, अर्जुनने आम्हाला सांगितलं आणि आम्ही लगेच विश्वास ठेवला का? तू जेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगून गेलीस ना, तेव्हाच आम्हाला तुझ्यावर संशय आला. त्यामुळे आम्ही तुझ्या वकिलाचा शोध घेतला. साक्षीने मला खूप या सगळ्यामध्ये मदत केली आणि साक्षीनेच तर आम्हाला पूर्ण माहिती गोळा करून दिली. आता प्रियाला कुठेतरी एकदम असं मनाला लागत असतं का तिने जो मोबाईल दिला आहे त्या मोबाईलवरूनच ही लोक हे सगळे फोन करतायत ना. आता महिपने साक्षीला कॉल करून सांगितलेलं असतं की जरा लक्ष ठेव, काही झालं ना तरीसुद्धा त्या प्रियावर ती काय करते काय नाही या गोष्टींकडे बारकाईने तुला लक्ष द्यायला हवं असंही आता सांगितलं जातं. मग साक्षी म्हणत असते की ही काळजी करू नका. आणि साक्षीला तर ऑलरेडी सचिनकडून काही ना काही काम करून घ्यायची असतात. मग त्याचबरोबर सचिनकडून तिने काम करून घेतलेलं असतं आणि त्याचा व्हिडिओसुद्धा तिच्याजवळ असतो. आणि तो व्हिडिओ आता ती मात्र ना दाखवू लागते आणि ती म्हणते की हवालदाराच्या मोबाईलवर व्हिडिओ सेंड केला आहे, तो बघून घ्या. मग आता लगेचच महिप्त तो व्हिडिओ बघतो आणि महिप्त जेव्हा तो व्हिडिओ बघतो ना, तेव्हा आता त्याला मनस्ताप होत असतो. कारण त्या व्हिडिओमध्ये वकील सरळ सरळ सांगत असतो की तुम्ही फक्त नाटक करा म्हणून म्हणताय, पण हे सगळं काही मला जमणार नाही आणि त्यासाठी विशेष असे पैसे त्या वकिलाला दिलेले आहेत. ही गोष्टसुद्धा आता प्रियाच्या त्या वकिलाने सांगून टाकलेली असते महिप्त आणि नागराजला. आणि त्यामुळेच ना आता महिप्त आणि नागराज जे काही आहे ते मात्र आता एकदमच बिथरलेले असतात आणि त्यांना आता सत्य परिस्थिती कळलेली असते. कोणावर विश्वास ठेवायचा, काय करायचं, या सगळ्या गोष्टी एकदम बरोबर लक्षात आलेल्या असतात. मग आता प्रियाला नागराज आणि महिप्त सांगतात की तुझं इथे कधी येणं होईल हे माहीत नाही, पण बाहेर आल्यावर ना तू आमच्या वाचून सुटू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. तुझं आम्ही काय करू ते. असंही आता प्रियाला नागराज आणि महिप्त धमकी देतच बोलत असतात. प्रियाला आता कळून चुकतं की आपल्याला कोणीसुद्धा म्हणजेच कोणीसुद्धा उभं करणार नाही आहे आणि त्यामुळेच ना जोरात टेन्शनमध्ये असते. ती आता घरी यायला निघालेली असते. दुसरीकडे रात्र झालेली असते आणि म्हणूनच ना सायली, अर्जुन बाहेर थांबलेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो की खरंच ती लोक येतील.
असं वाटतंय, का हो येतील ना, का नाही येणार? येणारच आहे की यावर माझा पूर्ण विश्वास. तिला जायला कुठे काही पर्याय आहे का? दुसरा कोणताही पर्याय नाहीये तिच्याकडे जायला. ती घरीच येणार. आणि अगदी सायली बोलली होती ना, तसंच झालं होतं. कारण आता प्रिया घरी आली होती. प्रिया घरी आल्यावर सायली मुद्दामून तिच्या आदरातिथ्य कौतुक वगैरे करू लागते आणि तिला म्हणत असते की काय मग काय फिरून आलीस ना, शेवटी घरीच काय काय कारनामे केलेस दिवसभरात, तू सांगतेस का मी सांगू? असंही आता डायरेक्टली सायलीने म्हटलेलं असतं. त्यावर प्रिया म्हणते की मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती, तिला जरा माझी गरज लागणार होती म्हणून. आणि त्याच वेळेला तू मला फसवतेस. मला फसवून काय भेटणार आहे? तुला मुळात आहे ना, तुझ्या सगळ्या काही गोष्टी मला माहिती आहे. असं देखील आता सायली प्रियाला बोलत असते. प्रिया आता विचार करते की यांच्या समोर मी घाबरलेलं दाखवलं तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण आता ह्यांच्या समोर आपण हिंमत एकवटली पाहिजे, असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्यासाठी आता विचार सुरू असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींचा प्रिया विचार करते तेव्हा मात्र आता ती ठरवते की ह्यांच्या समोर आपण घाबरलो आहे असं दाखवायचं नाही, हिमतीने उभं राहायचं. म्हणूनच ती आता एकदमच ताठ मान करून सायली अर्जुन समोर उभी असते. अर्जुन आणि सायली म्हणतात की तुला काय वाटते? तू जे काही प्लॅनिंग केलेस त्याच्याबद्दल आम्हाला काही कळलं नाहीये का? अगं, तुझं प्लॅनिंग ना आम्हाला सगळं कळलेलं आहे. तू काय काय करून ठेवलं आहेस काही नाही. ते आमच्या जीवावर उठायचा प्रयत्न केलास आणि मग तुला कसं वाटू शकतं की तू या सगळ्यातून वाचू शकतेस म्हणून? अगं, तू बिलकुलही वाचणार नाहीयेस. तुझ्यासाठी चांगलीच सोय आम्ही करणार आहे. एकदा का सगळे पुरावे हातात येऊ दे ना, मग बघ तुझी हालत आम्ही काय करतो ते. असंही आता सायली अर्जुन जे आहेत ना ते प्रियाला बोलत असतात. प्रिया म्हणत असते की खरं तर ना, जेव्हा बातमी वाचली ना तुमच्या मृत्यूची तेव्हा खरंच खूप आनंद झाला होता. आम्हाला माहिती आहे ना, तू तेच बघत होते की कधी आम्ही मरतोय आणि त्यामुळेच तर ना तू ह्या सगळ्या गोष्टी काही करत होतीस. तर आता प्रियाला सायली बडबडत असते. म्हणजेच अर्जुन आणि सायलीने आता प्रियासोबत ओपन चॅलेंज लावलेलं असतं आणि तिला सरळ सांगितलेलं असतं की बघ, जर तू आमच्यासोबत चॅलेंज लावतेस का, तुला नाही ना हरवून दाखवलं तर बघ. प्रियाने सुद्धा आता त्यांच्यासोबत हिमतीमध्ये ओपन चॅलेंज लावलेलं असतं, जसं की तुमचं वाईट तर मीच करणार आहे. पण सायली अर्जुन तिला म्हणत असतात की एकदा काही केलं म्हणून असं समजू नको की सगळं काही तुझ्याच हातात आहे. सायलीला तोडीस तोड उत्तर द्यायला प्रिया ही चांगलीच हजर असते. प्रिया तास दाखवत असते की ती घाबरली नाहीये आणि ती म्हणते की मला तेव्हा आनंद तर झालाच होता, पण दारावर तुम्हाला बघून ना माझा आनंद क्षणार्धात नाहीसा झाला. पण नाही, तुमच्यावर ही वेळ कधीही येऊ शकते, त्यामुळे सावध रहा. हा असंही आता प्रिया म्हणत असते. अर्जुन सायली देखील तिच्याकडनं ते ओपन चॅलेंज स्वीकारतात आणि म्हणतात की बघूयात ना एका महिन्यात कोण कोणाची वाट लावते ते. असंही आता म्हटलेलं असतं. मग आता अर्जुन आणि सायलीला खूप जास्त प्रियाचा राग येत होता. कारण ना प्रिया जी आहे तिला जराही म्हणजे जराही काही वाटत नव्हतं. म्हणजे तिने एवढा मोठा ॲक्सिडेंट घडवायचा प्रयत्न केलाय हे सुद्धा सायली अर्जुनला कळलेलं आहे. तरी सुद्धा ती तोंडवर करून चॅलेंज देत असते. ओपन चॅलेंज या लोकांना करत असते. तुम्ही काय करायचं आहे ना ते करा, पण मनातून ना मात्र ती घाबरलेली असते. अर्जुनने आता डायरेक्ट तिला सांगितलेलं असते की तू माझ्यासोबत चॅलेंज लावते, तुझं चॅलेंज एक्सेप्ट आहे. बघ, नाही ना तुला पुन्हा जेलमध्ये पाठवलं तर माझं नाव देखील अर्जुन सुभेदार हणवणार नाही. मग आता बघूया ना हे कोण जिंकते या सगळ्यांमध्ये. असंही प्रिया आता आविर्भावामध्ये बोलू लागते. आणि जेव्हा ती हे सगळं बोलते ना तेव्हा मात्र आता प्रिया मनातून घाबरलेली असते. दुसरीकडे आता नागराज आणि महिप्त बसलेले असतात
आणि त्यांना आता सचिनने जे काही काम केलेलं असतं त्याचं कौतुक करायचं असतं आणि म्हणूनच आता सचिनला फोन करायचं त्यांचं ठरतं. तर इकडे आता सचिनने फोन घेतलेला असतो आणि साक्षीच्या फोनवरना सचिन महिप्तसोबत बोलत असतो. फोन स्पीकरवर असतो. तर दीक्षित, तुम्ही तर कमाल केली, आमच्यासाठी खूप जास्त फायद्याचे ठरला दीक्षित. बघा, तुम्ही असं बोलून दोघंही जण म्हणजेच महिप्त आणि नागराज हे आता बोलत असतात. महिप्त नागराज आता येऊन दीक्षितचे कौतुक करत असतात. अण्णा, आता तुमच्यासाठी एवढं तर करू शकतो ना? अजून काही गरज लागली तर तुम्ही सांगा. आणि तुमचं प्लॅनिंग जे आहे ना ते थोडे दिवस बाजूला ठेवा. तुम्ही माझ्या प्लॅनिंगप्रमाणे चला, कारण आहे ना तुमची सुटका मी करून देईन. मग तर झालं. असंही आता काहीसा हा सचिन जो आहे तो महिप्तला बोलत असतो. तर आता महिप्तला तो म्हणतो, पण तुम्ही ना कोणताही निर्णय ना चुकीचा घेऊ नका. मी तुमच्यासोबत आहे ना. वकिलांचं काय ते मी बघतो. पण तुम्ही ना मला जे होय ना त्याच्यासाठी सपोर्ट करा. म्हणजे काय तर पैसा. मग आता महिप्त जो आहे तो साक्षीला म्हणतो की दीक्षित साहेबांना ना काही कमी पडायला नको. त्याला काय हो नको ना ते बघत जा, असंही आता सांगितलं जातं. मग साक्षी म्हणते की हो अण्णा, काळजी करू नका. मग तिकडे सचिनही म्हणत असतो की आम्हाला सुद्धा तुम्हाला बाहेर बघायचंय, कारण आपल्याला एकत्र खूप मोठी अशी पार्टी करायची आहे, ती सुद्धा तुम्ही जेलच्या बाहेर आल्यावर. असंही आता सचिन सांगत असतो. पण इकडे नागराज सचिनला म्हणत असतो की तुला असं वाटत असेल की अर्जुन सायलीला हॉडल करणं तुला सोपं जाईल, म्हणजे सुभेदारांच्या घरात राहून. मग आता तो म्हणतो की सुभेदारांच्या घरात राहून मी साक्षीसोबत संबंध ठेवू शकतो. तर अजून तुम्ही मला काय ओळखलं आहे असं देखील आता सचिन जो आहे तो बोलून जातो. सचिन जेव्हा हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता साक्षीला हसू येतं. तर महिप्त मात्र आता सचिनचे कौतुक करत असतो. सचिनला म्हणत असतो की तू जे काही काम करतोयस ते एकदम परफेक्ट करतोयस आणि असंच करत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. पण तुम्ही ना फक्त मी जे काही काम करतोय ना त्यामध्ये मला सहकार्य करा, असं देखील सचिनने सांगितलेलं असतं. सचिन आता ओढ सगळं बोलतो म्हटल्यावर आता नागराज आणि महिप्त त्याला आता एकत्र साथ तर देत असतात आणि ते आता माणसाला कामाला लावलेलं असतं. शांताचा काही तपास लागला का असं विचारलेलं असतं. तुम्ही म्हणत असाल तर मी शोध घेईन, पण त्यासाठी पैसे लागतील, असंही समोरच्या माणसाने सांगितलेलं असतं. पण आता प्रियाला पैसे कसे गोळा करायचे ना हे कळत नसतं, कारण प्रियाकडे पैसे नसतात आणि सारखे अश्विनीकडे काय हात पसरायचे. म्हणूनच तिच्या डोक्यात आता अनेक विचार सुरू होतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.